श्रीराम। आता वंदू सकळ सभा, जये सभेसी मुक्ती सुलभा। जेथे स्वये जगदीश उभा, तिष्ठतु हरे। नाही वैकुंठीच्या ठाई, नाही योगियांच्या हृदयी। माझे भक्त गाठी ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतु नारदा। या कारणे सभा श्रेष्ठ, भक्त गाती ते वैकुंठ। नाम घोषे घडघडाट, जय जयकारे गर्जती। प्रेमळ भक्तांची गायने, भगवत कथा हरी कीर्तने। वेद व्याख्यान पुराण श्रवणे, जेथे निरंतर परमेश्वराचे गुणानुवाद। नाना निरूपणाचे संवाद, आध्यात्म विद्या भेदाभेद मथन तेथे। समर्थ सभा स्तवन करीत आहे। सभा तुम्ही सगळीकडे पाहता, कार्यक्रम जिथे जिथे कार्यक्रम होतो त्याला सभाच म्हणतात। समर्थांची सभा ऐकलीत ना, आता पूर्ण समाज तुम्ही ऐकलाय। समर्थ जे सभा स्तवन करीत आहेत, ती सभा मात्र जगामध्ये तुम्ही आम्ही ज्या सभांमध्ये जातो, मीटिंगला जातो, कार्यक्रमाला जातो, त्या सभांपेक्षा वेगळी आहे। हे तर तुमच्या सहज लक्षात येईल। तिथे भगवत कथा जिथे चालते, भगवताचं म्हणजे भगवंताचं वर्णन जिथे केलं जातं आणि ऐकलं जातं। भक्ती हा स्थायी भाव आहे, मुख्य भाव आहे जिथे, आणि त्या भक्तियुक्त अंतःकरणाने ऐकणारा ऐकत असतो, बसलेला असतो। भक्ती आहे मुळामध्ये, आणि तो बोलणाऱ्याकडून, वक्त्याकडून जे ऐकत असतो, म्हणजे ऐकणारा तो श्रोता, बोलणारा तो वक्ता, ते भगवत संकीर्तनच ऐकतो। तो भगवंताची कथाच तो ऐकतो। तर गंमत बघा, तुम्हाला तर सगळ्यांना हे माहित झालं की भगवत विरहित काहीच नाही, देवा विरहित काहीच नाही। जे काही आहे ते देवरूप आहे, जे काही आहे ते देवरूप आहे। मग इथेच फक्त जिथे सभा ही चाललेली आहे, जिथे भगवंताचं वर्णन चाललंय, अमकं चांगलं ऐकणारा बोलणारा सगळं त्या भगवतमय आहे, तीच सभा श्रेष्ठ का? मग इथं सगळं जर भगवत स्वरूप आहे, तर मग कुठच्याही सभेला तुम्ही जा, कुठे जा, त्याला का नाही श्रेष्ठत्व? हेच इथेच तुम्हाला जे काही कानावर पडत आहे, इथे म्हणजे समर्थ जे वर्णन करतात ज्या सभेचं, ती सभा। तर तुम्ही जर कोणी रणजित महाराजांचे शिष्य आहात, इथे समोर मला समोर दिसतं रणजित महाराजांचं आठवण। आम्ही आमच्या महाराज निसर्ग महाराजांची सभा पाहिलेली आहे, 2 सभा तरी आम्ही पाहिलेल्या आहेत। मुद्दाम सभा असं संज्ञा वापरतो। तुम्हाला सांगू, ह्या सभा ज्या आहेत ना, आणि समर्थांनी वर्णन केलेली सभा, काही फरक नाही, यात किंचित फरक नाही। मग ती अगदी सिद्धरामेश्वरांची असेल, भाऊसाहेब महाराजांची असेल, गुरुलिंगम महाराजांची असेल, किंवा गावोगावी जिथे अध्यात्म कथा शब्द लक्षात घ्या,
आधी आत्मा आहे, मुख्य आत्मा आहे, हे हा सिद्धांत धरून जिथे चर्चा होते, जिथे श्रवण घडतंय किंवा बोलणारा काहीतरी मांडणी करतोय, सांगतोय, आज दत्त जयंती आहे, ते तुमचा आमचा जो आपण संप्रदाय म्हणून जे म्हणतो तो नाथ संप्रदायातून आलेला आहे. दत्त संप्रदाय पुढे त्याला नाव आलेलं आहे. तर ह्या नाथपंथामधले कोणी साधू म्हणा, बोलणारे म्हणा, सांगणारे म्हणा, उपदेश करणारे म्हणा, हे गावोगावी जायचे, गावोगावी फिरायचे आणि ते गाणी भजन म्हणत जायचे आणि एखाद्या ठिकाणी थांबले तर तिथे भजन मांडायचे, भजन कीर्तन सुरू करायचे. मग भजनाला लोक जमतात, भक्त भाविक जमतात आणि त्या भजनातून, त्या भगवत संकीर्तनातून पुढे मग ज्ञान सांगितलं जायचं. मुख्य आहे ज्ञानच, पण हे ज्ञान भक्तीच्या रसातून, भक्ती रसातून उमललं पाहिजे, मग त्याची उमल येते. कारण भक्ती हे तत्व आहे. भक्ती हे तत्व म्हणजे प्रेम तत्व आहे आणि तुमचं आमचं प्रत्येक जीवाचं असणं जे आहे ते प्रेम स्वरूप आहे आणि प्रेमातूनच उद्भवलेलं आहे. प्रत्येकाला जाणवतं बघा, आपण आहोत, मी आहे, मी आहे, हे आत्मप्रेम आहे, आपलं आपल्यावरचं प्रेम आहे. त्यामुळे अगदी जन्मापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आत्मप्रेमच आहे. आत्मप्रेम म्हणजे आत्मभक्ती. ही आत्मभक्तीच चाललेली आहे. जग म्हणजे काय नांदतंय ना, ते आत्मभक्तीतूनच नांदतंय. पण मग आपण कुठेतरी रुखरुख निर्माण होते, कुठे खेद वाटतोय, कुठे खंत वाटतोय, कुठे दुःख निर्माण होतंय आणि प्रेम स्वरूप जे मूळच आहे ते कुठेतरी दुस्मळतं, डगमगतं, कधीतरी नाहीसच झाल्यासारखं वाटतं. आणि हा क्लेश आणि तंटा बखेडा जो काही निर्माण झालेला आहे तो खरा वाटतो आणि खरा वाटल्यामुळे ते आणखीच त्याच्यातून दुःख दुःख निर्माण होतं, क्लेश निर्माण होतो. संतोष म्हणून जे काही पाहिजे, समाधान म्हणून जे काही पाहिजे ते नाहीसच झालेलं असतं. त्यामुळे हे जे कोण, आता आपण म्हणू गुरु म्हणा, जाऊन उपदेश करतात, सांगतात, गुरु म्हणा. तो उपदेश त्यांचा कोणता असतो, कोणता आहे? तुम्ही आम्ही रणजित माझ्याकडे, आमच्या निसर्ग माझ्याकडून, श्रीराम महाराष्ट्रांकडून, भाऊसाहेबांकडून हे जे काही शिकलेलो आहोत ते काय आहे, कोणत्या प्रकारचं आहे, तर ते सांगतात तुम्हा आम्हाला की तू हे दुःख, सिद्धरामेश्वर महाराजांनी दिलं, तू दुसरं म्हणून जे काही तुला दिसत आहे ते तू खरं मानतोयस, म्हणून दुःख निर्माण झालेलं. तर तसं न करता प्रथम काय आहे, प्रथम पद काय आहे ते पहा, पहिलं काय आहे ते पहा, मुळात काय आहे ते पहा. त्याला आपण म्हणतो अध्यात्म, त्याला म्हणतो आपण आत्मशोध. आत्मशोध घ्या, ही शिकवण आहे, ही शिकवण आहे. मग ते फिरणारे, गावोगाव फिरणारे त्या काळामध्ये नाथपंथी असतील, दत्त संप्रदायातले असतील, ते भजन कीर्तन करता 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 ज्ञान सांगायचे आणि ते आत्मज्ञान, की हा आत्मबोध स्वतःच स्वतःला करून घ्या. ज्याला कळलं तो दुसऱ्याला सांगतो. त्याला पहा, तुकारामांचं अभंगात म्हटलंय ना, बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणून येतो कळवळा आम्हाला. बरोबर ना?
ज्याला कळलंय त्याला वाटतं आपल्याला जी कळली वाटते आपण दुसऱ्यांना सांगावी. तुम्ही त्याला म्हणता जगाच्या कल्याणास संतांच्या विभूती. देह कष्ट स्वतः त्रास भोगतात, कष्ट घेतात आणि दुसऱ्यांना कष्टमुक्त दुःखमुक्त करण्याचा मार्ग सांगतात, कळवळ्याने सांगतात. ज्यांना कळतं ते त्या वाटेवर चालायचा प्रयत्न करतात, आत्मशोध घेतात. तर ही आत्मकल्याणाची गोष्ट जिथे सांगितली जाते ती सभा श्रेष्ठ. आत्महित जिथे साधण्याची कला सांगितली जाते ती सभा श्रेष्ठ. आणि म्हणून ज्ञानाचं महत्व इथे आहे. भक्ती करता करता तुम्हाला ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. भक्तीच्या वाटेवर ही तुम्ही आता सुरुवात केलेली आहे चालायला. 4 भजन करता ती भक्ती आहे, परंतु त्या भजनामधून जो अर्थ आहे तो ज्ञान रूप आहे. ते ज्ञान आहे बघा. ते 12 अभंग असो किंवा सकाळची आपण ती काय म्हणतो काकड आरती असो, रात्रीचं भजन असो, याच्यामध्ये ज्ञान आहे. तर तुम्ही अभंग म्हणायला भजन म्हणायला उभे राहता ती सभा आहे, ती ज्ञान सभा आहे, ती भक्ती सभा आहे. आणि हे करत असताना तुम्ही ते जे समअर्थ जे आहे, समर्थ स्वरूप, समअर्थ आत्माचा आत्मा म्हणून जे आहे त्याचा अर्थ तुम्हाला प्राप्त होतोय. मी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला सगळं भगवत स्वरूप आहे, बरोबर आहे, सगळं भगवत स्वरूपच आहे, त्या वेगळं काहीच नाही. परंतु बाहेर वावरत असताना व्यवहारामध्ये जे काही चाललेलं आहे ते दुसरं खरं मानून चाललेलं आहे. ती जी कला आहे, सद्गुरुजी कला तुम्हाला शिकवतायत, वारंवार पदोपदी सांगतायत. ती कला कोणती आहे की पहिलं काय आहे ते पहा आधी, प्रथम पद काय आहे ते आधी पहा. तर ह्या सर्व भजनांमधून ह्या भक्तीच्या सगळ्या या वाटेवरून चालताना स्वला पहा. स्व पहिलं काय, स्वस्थान पहिलं. ते स्वयंभूत तत्व कुठे आहे त्याचा शोध घे, मग तुला कळतं की स्वयंभू दुसरं काहीच नाही माझ्याशिवाय, आपणाशिवाय. तर अहम म्हणून तुम्हाला बसल्या जागी किंवा कुठे असाल तिथे काय कळतं, जे कळतं त्याला ज्ञान म्हणा. दुसरं काही ज्ञान नाही. मोठे ग्रंथ वगैरे ते ज्ञान सोडा. तुम्हाला बैसले ठाई किंवा कुठेही असाल तिथे एकच ज्ञान आहे, ते ज्ञान धरायचंय. ते ज्ञान धरायचंय म्हणजे आपण आहोत हे जे कळतं. बघा ना, बघा तुम्ही, आमच्या महाराजांनी आम्हाला हेच शिकवलेलं आहे, दुसरं काही शिकवलं. मी आहे. प्रत्येकाला किडा मुंगीलाही कळतो मी आहे, त्याशिवाय काय नाही. त्या मी आहे हे जे बारीकस कळतंय, वाईज वाईज, ते जे वाईज अणुमात्र आहे, अणुसंवित. संवित म्हणजे ज्ञान. त्याच्यात मी सुद्धा बाजूला झाला, मी सुद्धा बाजूला झाला की नुसतं आहे पण आहे. म्हणजे विश्वाच्या ब्रह्मांडाच्या आरंभी जो आहे पण आहे तो आहे. ब्रह्मांड म्हणायला म्हणत जे काय तुम्हाला हे सगळं उभं राहिलं जाणवतं ते ब्रह्मांड. ते कुठे आहे, ते कुठे आहे, ते मी आहेच्या एका एवढ्याशा बारीकशा स्पर्शावर आहे. आत्मस्पर्श तो एवढासा आहे, स्पर्श म्हणा.
ज्ञानेश्वरांचा काय तो भारुड आहे ते. काट्याच्या अणीवर वसती 3 गाव. आता काटा असतो ना, काटा त्याचं टोक ते केवढं असणार बघा. गावाकरांना काटा असं दिसतात, पण टोक केवढं, एवढंच टोक आहे ते काट्याचं. त्या काट्याच्या टोकावर 3 गाव वसलेली आहेत. काय म्हणायचं त्याला, स्वर्ग म्हणा, पृथ्वी, पाताळ म्हणा, काय म्हणा. हे जे ब्रह्मांड आहे ते त्या तुमच्या एवढ्याशा वाईटशा, त्याला जाणीव म्हणा. जाणीव, मी आहे जे कळतं ना, आपण मी आहे ही जाणीव आहे, एवढीशी आहे. आणि ती आहे म्हणून जाग आल्याबरोबर सगळं उभं राहतंय जग. त्या ज्ञान संवितला तिथे स्पर्श जो काही होतो निर्माण, प्रकाश स्पर्श म्हणा, जाणीव म्हणा, त्याच्यामध्ये विश्व निर्माण होत आहे. आणि ती जाणीव अशी काय म्हणा श्रांत झाली, थकली की बघा असं झोपावंसं वाटतं, पेंग येते बरोबर ना. थकल्यावर ते डोळे जाणीवेला तो थकवा म्हणा, श्रांतपणा. आणि थकली की तुम्ही डोळे मिटता आणि तुम्हाला झोप आणि झोप आली की ती जाणीव शांत होते. सगळं जग जे ब्रह्मांड उभं राहिलं ते कुठे लुप्त होते, तुमच्या त्या जाणीवेच्या मुळाशी. सगळं तिथे नाहीसं झालं, काही कळत नाही. मग झोपला, गाढ झोपला की कोणी उचलून तिकडे बाजूला ढकलून टाका त्याला आता बुक्के मारा, काय कळत नाही. झोपल्यावर जाग जराशी आली, हा मला कसं जाग झोपायचं होतं. हे लक्षात घ्या. हे जे आहे ते तुम्ही म्हणून तुमचं असणं हे ज्ञान आहे. आपण आहोत हे कळतं. ते मी आहे निर्माण झाला तिथे, मी असं जाणवलं की तो आम झाला, मग तिथे द्वैत निर्माण झालं. त्या मी शिवायचं तुमचं असणं हे भगवत स्वरूप आहे, परमात्म स्वरूप आहे, परम आत्मस्वरूप आहे. हे कळतं. तर असं ज्ञान सांगितलं जातं जिथे, ऐकलं जातं जिथे. आणि भक्ती प्रेमाने सद्गुरु भक्ती आहे. प्रत्येक जण भक्ती प्रेमाने भारावलेला आहे. आणि त्या भक्ती प्रेमात तो स्वतःच हे जे निर्माण झालेलं असणं आहे ते विसरलेलं आहे. त्याला काय म्हणायचं, भक्त. मग भक्त तरी खरेची व्हावे. उगा जाऊन टाळ घेतोय आणि काय पिटतोय आणि इकडे तिकडे बघतोय आणि कोण आलं कोण गेलं सगळं चाललंय, पण मुख्य जे आहे ते स्वतःकडे पाहायला विसरलं आहे. तर हे बाहेरचं सगळं तुमचं तुम्हाला टाळून स्वस्थानी म्हणजे स्वरूपामध्ये आत्मस्थानी आत्मज्ञान केंद्री तुम्हाला परत येऊन उभं राहायचंय जिथे आहात तिथे. मग ते उभं राहणं म्हणजे बसलेलं असलं तरी तुम्ही उभे असाल, बरोबर आहे ना. उभे असाल तिथे स्वहृदय म्हणून जे आहे ते, आत्महृदय म्हणून जे आहे, जिथे मी आहे कळतं मला ते. आमचे महाराज तिथेच त्याला म्हणतात, तुला कळतं जिथे मी आहे तो सद्गुरु चरण आहे, तो घट्ट धरून ठेव. एक भक्तीतून वाट दाखवली, त्या रीत दाखवली. सद्गुरु चरण कुठे आहे, तर तुला जे कळतं मी आहे म्हणून तिथे गुरुचरण आहे, तो घट्ट धरून ठेव. मग काय होतं, गुरुचरण तुम्ही धरले की गुरु स्वरूप हाती येणार आहे. गुरुस्वरूप सत्स्वरूप परम आत्मस्वरूप. मग आधी गुरुचरण धरा. गुरुचरण धरा म्हणजे गुरु उभे मुखे त्यांचे पाय जाऊन धरा असं नाही. तू स्वतःला पहा, स्वतःला शोध. आत्मभक्ती महत्वाची आहे. तर ह्या सर्व
नाथ संप्रदायामध्ये म्हणा, दत्त संप्रदायामध्ये म्हणा, आज मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा दत्त जयंती आहे, बरोबर. दत्त जयंती आमच्या महाराजांनी सांगितलेलं आहे, सुखसंवाद आय एम दॅट मध्ये सांगितलेलं आहे की दत्त, आम्ही दत्ताच्या कुळातले आहोत. आमची जी परंपरा आहे ती दत्त कुळातली, दत्ताच्या कुळातली आहे. नाथ संप्रदाय जो आहे तो, तर मूळ कुठे जातोय आपण? मुळात गेलो तर दत्त म्हणजे तुम्ही काय म्हणता? ब्रह्मा विष्णू महेश असं समजतं. हे ते रूपक आहे, लक्षात घ्या. एक रूपक आहे, त्यातून अर्थ शोधायचा आहे. तर दत्त कोण नाही, दत्त कोण नाही, जे आहे ते दत्त स्वरूप आहे. तुम्ही दत्त आहात, तुम्ही दत्त आहात. कसे? सत, बघा सत, सत म्हणजे आपलं असणं मुळामध्ये, मुळात. आणि त्या सत मध्ये असण्यामध्ये हालचाल होते आहे बघा, काहीतरी करावं असं वाटतं बघा, ते तो रजोगुण आहे. आणि जरा काही झालं की तम निर्माण होतोय तिथे, अहम निर्माण होतोय तिथे. मग सत, रज आणि तम आहे. अगदी शेवटी म्हणजे जिथून निर्माण झालेलं आहे ते सत स्वरूप आहे. आणि आहे म्हणून उभं राहिलेलं आहे आणि हालचाल होते, कृती होते, कार्य घडते, तो रज स्वरूप आहे. बरोबर आहे, ब्रह्मा विष्णू. आणि सर्व निर्माण झालेलं कधी ना कधी नाहीच होतं, नाही असं होतं. आहे म्हणून असतच, पण नाही स होतं म्हणजे नाही असं होतं, पण असतं. म्हणजे काहीच नाहीस होत नाही, नाहीस झालं असं वाटतं. तर ते नाहीस होतं, तो काय म्हणतात त्याला, रुद्र म्हणा किंवा महेश म्हणा. तीन गुण आहेतच. हे जीवन म्हणून जे काही आहे, हा जो जीवन व्यापार जो चाललेला आहे तो त्रिगुणात्मक आहे. तीन गुणाचा चाललेला आहे सगळा जो काही खेळलेला आहे. तुम्ही ज्याला प्रकृतीचा खेळ म्हणतात, हा जो चाललेला आहे म्हणजे दत्त स्वरूपच आहे. ब्रह्मा विष्णू महेश, अवघा जो काही व्यापार चाललेला आहे तो दत्त स्वरूपामध्ये आहे. बरोबर आहे, असं लक्षात घ्या. आता त्रिगुण, हा समर्थांची ती आरती आहे. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त, हा जाणा म्हणजे ओळखा. तर हे जे आहे तीन गुणांचं म्हणून उभं राहिलेलं सगळं आहे स्वरूप, ते दत्त स्वरूप आहे हे ओळखा. त्यामुळे दत्त येऊन या उभा ठाकला म्हणजे हा उभा ठाकलेला आहे. तुम्हाला जाग येते आणि अवघं उभं राहतंय, ते दत्त स्वरूप आहे. हा म्हणजे तुमच्या ठाई पहा. हा दत्त येऊन या, काय काय आधी दत्त येऊन या उभा टाकायला सबाह्य अभ्यंतरी तू एक सबाह्य, बरोबर आहे. सबाह्य, नुसतं बाह्य नाही किंवा नुसतं आत नाही, आत बाहेर सगळं कोण नाटलेलं जे आहे ते दत्त स्वरूप आहे. ते ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. आणि मुळामध्ये आहे ते शुद्ध ज्ञान आहे, म्हणजे ज्ञान आहे. आणि आत्मभक्तीतून व्यापार सगळा चाललेला आहे. असं पहा, असं ओळखा, असं. मग नंतर दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, असं लागलं पाहिजे ध्यान. म्हणजे असं सगळं हे दत्त स्वरूप आहे. उभं जे ठाकलेलं आहे ते दत्त स्वरूप आहे. आणि दत्त स्वरूप आहे म्हणून म्हणजेच मुळामध्ये माझं स्वरूप आहे. एक तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळे गुरुपुत्र आहात. तुम्ही एक लक्षात ठेवा, इथे द्वैत आणि आपल्या अद्वैत परंपरेतलं ज्ञान तुम्ही ऐकतात आणि ते त्याचा अंगीकार तुम्ही केलेला आहे. महाराजांचं सांगणं एकच आहे, सद्गुरूंचं सांगणं एकच आहे की जे काही आहे ते अद्वैत आहे. म्हणजे दोन हा प्रकार नाही. म्हणजे मी जे काही पाहतोय आता या क्षणाला कधी, ते माझ्या ज्ञानातून पाहतोय, माझ्या आत्मज्ञानातून पाहतोय. त्यामुळे माझं जे पाहणं आहे
ते मी मलाच पाहतो आहे. माझ्या समोर काही असेल तर तुम्ही बसलेले सगळे श्रोते आहात, काय चराचर झाड पेड किंवा पंचमहाभूताचं जे काही जेव्हा मी पाहतो ते माझ्या स्वरूपात मी पाहतोय. म्हणजे तिथे द्वैत नाही, अद्वैत आहे. कुणी संतांची शिकवण काय असते बघा, मग कोणाची निंदा करू नका, कुणाचा द्वेष करू नका, भांडण तंडा करू नका, प्रेमरूप पहा, कारण प्रेमरूप आहे. जेव्हा मी द्वैत दृष्टीने पाहतोय बाहेर तेव्हा दुःखाला कारण होते, तंटा बखेड्याला कारण होते. जर मी मलाच पाहीन सर्वत्र तर मी भांडेन कशाला, कोणाचा राग कोणाचा द्वेष करेन कशाला. असं हे आत्मज्ञान असं आपण आपल्याला पारखून घ्यायचं आहे, अनुभवातून पाहून घ्यायचं आहे. तेव्हा काय त्याला म्हणतात, स्वात्मानुभूती, स्व आत्म अनुभूती तुमची तुमच्यापाशी सिद्ध झाली पाहिजे. स्व आत्म अनुभूती हे सगळं माझ्याच अनुभवातलं आहे अशी अनुभूती आली पाहिजे. माझ्या वेगळं काहीच नाही अशी अनुभूती आली पाहिजे. मग दत्त माझ्या वेगळा नसतो, स्वयंसिद्ध म्हणून आपलं स्वरूप असतो. हे ध्यानात आलं पाहिजे. हे ध्यानात येतो जो बाहेर काय कळत नाही, समजा आत्मज्ञान काय कळत नाही, आत्मभक्ती फक्त गुरु आणि मी एवढंच पाहतो ना, त्याला ते सहज होतं. ते ज्ञान वार्ता नको, आणखी काय नको, माझे गुरु आणि मी अशी निष्ठा ज्याच्या ठाई निर्माण होते त्याला हे सहज साध्य होते. कारण काय, कारण वेगळं काहीच नाही, वेगळं काहीच नाही. गुरु भक्ती तुमच्या ठाई निर्माण झाली की तुम्ही गुरु वेगळे नसता, आणि जो गुरु वेगळा नाही तो गुरुच्या ज्ञाना वेगळा उरत नाही. मग गुरुचं आत्मज्ञान आणि शिष्याचं आत्मज्ञान एक आहे, हा भाव तिथे निर्माण झालेला असतो. आणि ते ज्ञान मग आपोआप आहे. मग कुठचे ग्रंथ वाचायला नको, कुठच्या ग्रंथाचं पान उघडायला नको, इतकं सहज ज्ञान आत्मज्ञान आहे. हे लक्षात घ्या. हा, तर पुन्हा एक तुमच्या लक्षात यावं म्हणून पुन्हा सांगतो, हे रूप दत्ताचं हे रूप काय मगाशी तुम्हाला. आता बघा, आपण जो दत्त म्हणतो है ना, सगळ्यांनी ती कथा तुम्हाला माहिती आहे. त्याची कोणते आई, त्याची अनसूया आई. त्याचे वडील कोण दत्ताचे, महर्षी ऋषी अत्री होते ना, अत्री मुनी. तर बघा, हे रूपक म्हणून त्याच्याकडे पहा आणि त्याचा अर्थ पहा. त्रिगुणातून सगळं निर्माण होत आहे, पण त्रिगुणाचं मूळचे काय आहे, तिथे 3 गुण नाही आहेत. मुळामध्ये 3 गुण नाही आहेत. मुळामध्ये 3 गुण नाही. परब्रह्म म्हणून तिथे काहीच नाही. काही आहे म्हटलं तर काही नाही तर शून्य होतं, पण काही आहे नाही, काही नाही असं म्हणून जे ते जे स्थान आहे, म्हणजे आहेपणाही नाही आणि नाहीपणाही नाही. काही आहे म्हटलं तर नाहीपणा आहे, पण काही आहेच नाही म्हणजे नाही. मग तिथे नाहीपणा काय, आहे नाही. मग अत्री म्हणजे काय, अत्री म्हणजे काय, त्रिगुणही नाहीत, मग 3 गुण नाहीत म्हणून अत्री. त्या ऋषींचं नाव काय, अत्री. 3 गुण नाही, पण गुण सगळं निर्माण तर झालंय, गुण निर्माण झाले म्हणून पुढे प्रकृती झाली, सगळं चराचर ब्रह्मांड उभं राहिलं. पण ते अत्री जिथे आहे बघा, काहीतरी द्वैत असेल ना तर दुसऱ्याला दुसरं समोर पाहिलं जातं आणि द्वैत निर्माण होतंय.
त्याला असूया शब्द आहे, असूया. मी जेव्हा काही पाहतो दुसऱ्याला दुसरं म्हणून, तेव्हा ती असूया आहे. मग ते प्रेम जरी केलं तरी ती असूया आहे. असूया म्हणतो ना आपण, त्याला त्याच्याबद्दल असूया वाटते, तो त्याला समोर बघत नाही, तो असूया. द्वैत आहे तिथे. अनसूया, अनसूया आईचं नाव काय? अनसूया. म्हणजे दुसरं म्हणून काही पाहतच नाहीये, अशी भावस्थिती आहे. भाव म्हणून अशी स्थिती आहे. तिथे स्थिती म्हणता येत नाही म्हणून रणजित त्याला स्टेटलेस स्टेट म्हणत. तर ते अवस्था रहित अवस्था. मग तिथे अनसूया हे मूळ झालं. आणि त्या मुळाचंही मूळ काय आहे? अत्री. म्हणजे 3 गुणांचा संदर्भ नाही, अशी निरावलंब अवस्था. काळ स्पर्शही नाही. काळ कुठे नंतर पुढे होतोय. काळ स्पर्श नाही, काही नाही, आहे नाही, नाही नाही. अत्री, अनसूया यांच्या ठाई दत्त उभा आहे. आणि त्या दत्त म्हणजे त्रिगुण झाले. मग त्याला तुम्ही ब्रह्मा, विष्णू, महेश वगैरे नाव दिलं, त्याला रूपक आहे म्हणून सांगतो तुम्हाला. आणि तो त्रिगुणातून सगळं हे चराचर त्रिगुणात्मक उभं राहिलेलं आहे. त्रिगुणात्मक आहे सगळं जे काय आहे ते. तर गुणांची निर्मिती आहे आणि तिथे गुणांचा लय आहे. मग ते मुळाचं मूळ काय? अत्री स्थान आहे. अनसूया, अनसूय, अनसूया. कुठचाही भाव नाही, कुठचा विकार नाही, असं ते मुळाचं मूळ स्थान आहे. मग ते निरंतर आहे तसंच आहे. अद्वैत आहे. जन्मकर्माचा तिथे संबंधच नाही. हे जाणा, हे ओळखा. बरोबर. ते दत्त म्हणून दत्त स्वरूपी घाली. दत्त स्वरूपी आपल्या ते दत्त स्वरूपी. दत्त स्वरूप ओळखा. मग दत्त स्वरूपातच तुम्ही असता नित्य निरंतर. ठीक आहे. आणखी काय? आता इथे सभा स्तवन करीत असताना त्यांनी फार सुंदर असं, म्हणजे कोणीच असेल ज्ञानी किंवा उभा राहिलेला भक्त, एक कोणी असेल त्याचं तिथे वर्णन केलेलं आहे. ते वाचा आणि स्वतःला तपासा. म्हणून भजन करताना फार आपली 4 भजनं ना तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जातील. कुठच्या कुठे घेऊन जातील म्हणजे तुमचा शोध त्या भजनात, आत्मशोध या भजनातून केवळ पूर्ण होणार आहे. निजबोध आहे या भजनामध्ये, 4 भजनांमध्ये. आत्मबोध आहे या 4 भजनांमध्ये. म्हणून भाऊसाहेबांनी 4 भजनं जी घालून गेलेली आहेत ती तुम्हाला ह्या भवसागरातून पार करणारच आहेत. आत्मज्ञान तुमच्या ठाई काय काय आत्मज्ञानाचा प्रकाश, पूर्ण प्रकाश आत्मज्ञानाचा ह्या 4 भजनातून होणार आहे. तर 4 भजनं जिथे चाललेली आहेत ती सभा श्रेष्ठ. 4 भजनं जिथे नित्य निरंतर चाललेली आहेत ती सभा श्रेष्ठ. आम्ही सभा पाहिली आमच्या महाराजांच्या ठाई. तिथे ते आमचं महाराजांचं ते घर होतं, वर पोटमाळा होता ना, ती भगवत सभा. म्हणजे आमच्या महाराजांनी तर सांगितलं, अनेकदा सांगितलं, 2-4 वेळा तरी आहे सांगितलेलं, की इथे फार सुंदर आलेलं आहे. मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. असं भगवंत सांगतायत नारदाला, आपल्या भक्ताला, की माझे भक्त जिथे भजन करतात, गायन करतात, तिथे मी उभा असतो. तिथे मी उभा असतो. तिथे माझा वावर असतो. भगवंत स्वतः सांगतायत, देव स्वतः सांगतोय. आणि आमच्या महाराजांना भेटायला अनेक देव येऊन गेलेले आहेत. हे महाराजांनी 2 वेळा सांगितलेलं आहे. देव येऊन गेलेले आहेत तिथे त्यांना भेट देऊन. कधी कधी काही तीर्थक्षेत्रांना महाराज गेलेले असताना काही
उल्लेख आहे की महाराज एका ठिकाणी कुठच्या तरी घाटावर, घाट असतो ना असा बांधलेला, तुमचा गोदावरीचा असेल किंवा कुठच्या नद्यांच्या घाटावर असे उभे होते लोक पाय म्हणून, मला पण चंद्रभागेचे असेल, आणि गर्दी, खूप गर्दी. तर गर्दीतून एक कोणीतरी असा आला आणि तिथे कोणी ना, महाराज साध्या वेशातले महाराज, आमच्याकडे महाराजांनी पाहिलं कोणी तर कोणी म्हणणार नाही की कोणी साधू पुरुष महापुरुष, असा साधा वेश उभे असतात. तो कोणीतरी आला अचानक, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि निघून गेला. तर बरोबर शिष्य मंडळीचे होते, तर ते एकाने विचार, महाराज एवढ्या सगळ्या ह्याच्यातून तो आला आणि तुमच्याच पायावर डोकं ठेवून कसा काय? तर महाराज साधू साधूला ओळखतो. हा, साधू साधूला ओळखतो. तर तो कोणी महापुरुष होता, तो आला, तो गेला. तर असे देव भेटायला येतात, कारण तुम्ही देवस्वरूप होता. भगवत भजन करताना, सद्गुरु भजन करताना तुमचं देवस्वरूप उघड होत आहे. आत्मप्रकाश सूर्य तुमच्या ठाई काय म्हणतो, स्वतेजाने तळपायला लागतो. तुमचं जे आत्मसूर्याचं असणं आहे, तुमचं असणं म्हणून त्याचं तेज फाकलं जातं. मग द्वैताचं जे किलमिश निर्माण झालं देहबुद्धीचं, मनाचं, ते नाहीस होते ह्या भजनातून. काय वेगळी तपश्चर्या करायला नको. मग आमचे महाराज सांगतात नेहमी, अनेक ठिकाणी सांगितलेले की आम्ही काय बाबा मोठी काही तपश्चर्या केली नाही, काय नाही. माझ्या सद्गुरूंचं वचन मी फक्त पाळलं की तू ब्रह्म आहेस. मी हो म्हटलं. सद्गुरूंनी सांगितलं तू ब्रह्म आहेस, मी हो म्हटलं. तिथे मी किंतु परंतु असं कसं होईल अमकं काय नाही. सद्गुरूंचं म्हणणं की आज्ञा तू ब्रह्म आहेस, मी मान्य केलं, बाकी काही केलं नाही. आणि भाऊसाहेबांची 4 भजनं मी केली. हे लक्षात घ्या, ही सभा श्रेष्ठ. असं आत्मज्ञान जिथे रुजलेलं आहे आणि त्या आत्मज्ञानातून व्यवहार घडतो आहे, ती सभा श्रेष्ठ. तर हे जाणा, हे ओळखा, दत्त स्वरूप ओळखा आणि तुम्ही दत्त स्वरूप आहात हे जाणा. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज जय. श्रीराम आतास्तव हा परमार्थ, जो साधकांचा निज स्वार्थ, ना तरी समर्थांमध्ये समर्थ योग हा. राजाधिराज